आहे, मानव नव्हे. मनुष्याने निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला आहे. प्रियानो, हे येशू ख्रिस्ताच्या आतून चाललेलं होतं. काय म्हटलं आहे तर, मी तर कीटक आहे, मी तर किडा आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त का वाटत होतं? कारण या लोकांनी इतके अत्याचार केले येशू ख्रिस्तावर. येशू ख्रिस्ताला त्यांनी एका प्राण्याप्रमाणे वागवलं, त्याच्यावर अत्याचार केले, त्याला फटके मारले. आणि त्यामुळं जे आहे, त्यामुळं तो जो आहे एक कीटकासारखा दिसत होता. जसं झाडावर एक किडा असतो, एक कीटक असतो, त्याप्रमाणे येशू ख्रिस्त लांबून दिसत होता. कारण त्याचं शरीर सर्व काही विरूप झालं होतं. ह्या लोकांनी फटके मारून, अत्याचार करून त्याला विद्रूप केलं होतं. म्हणून तो एक कीटकासारखा दिसत होता. जसं आपण झाडावर जेव्हा एक कीटक असतं, त्याप्रमाणे येशू ख्रिस्त दिसत होता. आता याची भविष्यवाणी यशाया 52 मध्ये पण केले, ते वाचूया आपण. ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले. त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहऱ्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या स्वरूपासारखे नव्हते, इतका तो विरूप झाला होता. काय म्हटलं आहे इथं? त्याचा चेहरा विरूप झाला होता, विद्रूप झाला होता. का विद्रूप झाला होता? कारण येशू ख्रिस्त जो आहे तो दुहेरी शिक्षेतून गेला. दुहेरी शिक्षा म्हणजे काय? आता कुठलाही जो क्रिमिनल होता त्याला एकच शिक्षा देत असे. एक तर त्याला फटके मारले जात असे, किंवा त्याला वधस्तंभावर खिळले जात असत. पण येशू ख्रिस्ताला फटके पण मारले आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभ पण खिळले. अशा दुहेरी शिक्षेतून येशू ख्रिस्त गेलेला होता. प्रियानो, आपण काय म्हणतो? येशू ख्रिस्ताला जे आहे 39 फटके मारले. कारण जो यहुदांचा जो आहे तो त्यामध्ये एक नियम होता की 40 फटके मारायचे. जर एकाला मारायचं झालं तर 40 फटके मारायचे, पण जर जिवंत सोडायचे तर 39 फटके मारायचे. पण प्रियानो, येशू ख्रिस्ताला जो शिक्षा जी आहे ती रोमनचा जो नियम होता त्याच्या अनुसार झालेले आहे. आणि त्यामध्ये असं काही बंधन नव्हतं. 39 फटके मारायचे, 40 फटके, असे काही बंधन नव्हतं. किती पण ते फटके मारायचे. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी खूप फटके खाल्ले. आता जे तो चाबूक होता, तो चाबूक जो होता त्यामध्ये काय होतं? तीक्ष्ण लाकडं होती, तीक्ष्ण हाडं होती, तीक्ष्ण काचेचे वस्तू होत्या. आणि जेव्हा ते चाबूक मारायचे तर ते जे आपलं शरीराचं जे मांस आहे ते मांस त्यामध्ये ते उतरून जायचं आणि जोरात उडून काढायचे आणि सगळं मांस बाहेर यायचं. असे येशू ख्रिस्ताने एक फटके नाहीये, अनेक फटके खाल्ले. एका सैनिकाकडून नाही, पुष्कळ सैनिकाकडून. आणि म्हणून जे आहेत त्याचा चेहरा, त्याचं शरीर हे विद्रूप झालं होतं, कीटकाप्रमाणे झालं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की या सैनिक लोकांनी काय केलं? त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट टाकला. आणि जेव्हा त्याने मुकुट टाकला त्याला चिडवण्यासाठी हे जे काटे जे आहेत त्याच्या डोक्यावर रुतले आणि तिथून रक्त बाहेर आलं. त्याला शिव्या दिल्या, त्याच्यावर थुंकले आणि त्याला सांगितलं तू आपला हे जे क्रॉस आहे, क्रॉस घेऊन चल त्या जागी गोलगत्ताला. येशू ख्रिस्त शक्तिहीन झाला, सगळी शक्ती गेली होती. पण तरी पण येशू ख्रिस्त जो आहे तो हे स्वतःचा वधस्तंभ घेऊन तो चालत राहिला. आता हे जे डिस्टन्स होतं हे 1 किलोमीटरपेक्षा कमी होतं आणि फक्त 10 मिनिटं लागतात. पण तेव्हा येशू ख्रिस्ताला 2 तासपेक्षा जास्त वेळ लागला. म्हणजे किती शक्ती सगळी गेलेली होती. तो वाहू शकत नव्हता, कारण जेव्हा आपल्या शक्ती नसते आपण काय वजन उचलणार. पण तरी त्याला उचल लावलं. अर्थात एक शिमोन म्हणून होता, त्याने मदत केली.
पण किती क्रूर लोक होते. आणि जेव्हा त्याला वधस्तंभाच्या ठिकाणी आणलं तेव्हा त्याच्या पायामध्ये त्याच्या हातावर खिळे ठोकले. अशा स्थितीतून येशू ख्रिस्त गेला. त्याला एका प्राण्याप्रमाणे वागवलं. आणि म्हणून इथं म्हटलं मी तर एका कीटकासारखा आहे. त्यानं इथं जो हिब्रू शब्द आलेला आहे कीटिक, याचा अर्थ होतो किडा आणि दुसरा अर्थ होतो स्कॅर्लेट क्रिम्सन, म्हणजे किरमिजी रंगाचा, म्हणजे लाल रंगाचा. आता या कीटकापासून जे आहेत पहिले जे लोक होते ते लाल रंगाचा ते डाय बनवायचे. त्यासाठी ह्या कीटकाचा उपयोग केला जात असे. आता हा जो कीटक जो असायचा तो झाडावर चिटकून व्हायचा, तिथंच तो अंडे द्यायचा आणि तिथंच तो मरायचा. आणि जेव्हा तो मरायचा तर पोटातून जे आहे ते लाल रंग निघायचा आणि ते जे झाड होतं त्या झाडावर तो लाल रंगाचा डाग पाडायचा. आणि हे जे पूर्वज होते ते त्याचे अंडे आणि त्या कीटकाला घेऊन त्यातून जे आहेत लाल रंग ते बनवायचे. तर प्रियानो असं का म्हटलं आहे इथं? कारण येशू ख्रिस्ताचं पण असंच झालं. तो त्या किडाप्रमाणे होता, तो त्या कीटकाप्रमाणे होता. आणि जेव्हा त्याला कुसावर त्याला खेळण्यात आले तो क्रूस जो होता तो सगळं लाल रंगाने, त्याच्या रक्ताच्या रंगाने तो भरलेला होता. तर अशी स्थिती